नमस्कार मित्रहो, काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. भीमा एका गरीब कुटुंबात जन्मला होता. घरात 18 विश्व दारिद्र्य होते. भीमाचा परिवार पुष्कळ मोठा होता. भीमाला आई वडील, आजी आजोबा, 4 बहिणी, 2 भाऊ असा परिवार होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह रोजच्या मजुरीवर चालत असायचा. भीमा घरात सगळ्यात मोठा मुलगा होता. तो आपल्या अभ्यासाबरोबर रोजमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. भीमा आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभा राहिला होता. त्याला आता चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. भीमाने आपल्या लहान बहिणीचे लग्न केले, तर भावांना चांगलं शिकून त्यांनासुद्धा आपल्या पायावर उभे केले आणि त्यांचेसुद्धा संसार मार्गी लावले. आता भीमाचे सुद्धा लग्न झाले होते. भीमाची पत्नी रखमा ही स्वभावाने फार शांत आणि चांगली होती. भीमाला 2 लहान मुली होत्या. भीमाने विचार केला, आपल्याप्रमाणेच आपल्या काकाची सुद्धा परिस्थिती सुधारली पाहिजे. त्यासाठी त्याने हरीला आपल्यासोबत न्यायचे ठरवले. भीमाचे काका त्यांच्या घराशेजारीच राहत होते. काकांच्या परिवारात 5 मुले, 3 मुली असा मोठा परिवार होता, शिवाय काकू. भीमाने हरीला आपल्यासोबत न्यायचे ठरवले, कारण काकाने त्याचे शिक्षण मध्येच बंद केले होते. काकाला त्याच्या शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नव्हता आणि गावात 10वी नंतर समोरचे शिक्षण घ्यायची कोणती सोय नव्हती. हरी शहरात आला आणि लवकरच तो तेथील वातावरणात रुळला. हरी आता भीमाचा फार लाडका झाला होता, अगदी थोड्या कालावधीतच. परंतु त्याच्या विरुद्ध तो रखमाचे कधीच ऐकत नसे. भीमा हरीचा फार लाडका असल्याने हरी दिवसभर भीमाच्या मागे, जेव्हा केव्हा भीमा घरी असेल तेव्हा दादा दादा म्हणत भीमाची पाठ सोडत नसे. भीमाला वाटायचे की हरी अभ्यासात फार हुशार आहे. त्याला नेहमी आपण प्रोत्साहन दिले तर तो नक्कीच पुढे जाईल, म्हणून भीमा हरीचे लाड करायच्या. परंतु हरी या गोष्टीचा गैरफायदा घेऊ लागला. तो नेहमी आपल्या वहिनीच्या विरुद्ध बोलायचा. वहिनीने कोणतेही काम सांगितले तर ऐकायचा नाही. वहिनीसोबत भांडायचा. उलट तो भीमाकडे रखमाच्या चुगल्या करू लागल्या आणि भीमा आता हरीचेच ऐकत होता. तो आपल्या मुलींकडे सुद्धा लक्ष देत नव्हता. आता भीमा आणि रखमामध्ये हरीसाठी थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडणं होऊ लागले. आता हे रोजचंच झालं होतं. एक दिवस असंच भीमा व रखमामध्ये जोराचे भांडण झाले. त्या भांडणात रखमा घर सोडून निघून गेली आणि तिने एका विहिरीत जाऊन जीव दिला. याचा हरीवर काहीच परिणाम झाला नाही. तसंही त्याचा आणि त्याच्या वहिनीचं पटत नव्हतं. रखमाचा मृतदेह गावी नेण्यात आला. रखमाचा अंत्यविधी उरकला. रखमाची लहान मुलगी 8च महिन्याची होती. तिला आईची कमी भासत होती. ती रात्री 11 वाजता जोरजोरात रडू लागली आणि दाराजवळ कुत्रेही फार भुंकत होते. दारावर थाप पडली. भीमाने दरवाजा उघडला. तो मुलीला घेऊनच होता. थंड वाऱ्याची झुळूक आली तशी ती मुलगी शांत झाली. परंतु हरीने हे सर्व आतमधून बघितले. त्याला वहिनी दिसली. वहिनीने त्या मुलीच्या पाठीवर हात ठेवला. वहिनी कोणालाही दिसली नाही, फक्त हरीलाच दिसली, कारण हरीमुळेच तर तिने जीव दिला होता. त्यानंतर हरी गाढ झोपी गेला. हरीला वाटले आता वहिनी घरात येणार नाही, परंतु तो अतिशय घाबरून गेला होता. त्याने वहिनी दिसल्याचे कोणालाही सांगितले नाही. हरी गाढ झोपला असल्यामुळे त्याला झोपीतच पुस्तकाची पाने पलटण्याचा आवाज येऊ लागला. त्याने इकडे तिकडे बघितलं तर कोणी नव्हते. थोड्या वेळाने हरीला वाटलं आपल्याजवळ कोणतरी बसून आहे. त्याला चादरीच्या आतमधून असं जाणवत होतं, कोणतरी कर्कश आवाजात अंगाई गात आहे आणि रागाने थापटत आहे. त्याने तोंडावरची चादर काढली तर कोणीच नव्हतं. तोच चादर पांघरून घेतली. परत त्याला तोच भास व्हायचा. असे रात्रभर झाले. त्याला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी
हरीने ह्याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. तो दिवस कसा तरी गेला. परत दुसऱ्या रात्री हरी आपल्या रूममध्ये आज घरच्यांना घेऊन झोपला होता. चुलत आपल्या बहीण भावांसोबत झोपला होता. परंतु तो भीतीने फार घाबरला होता, कारण त्याला आदल्या रात्रीचं सर्व काही आठवलं. त्याला वाटलं, काल मी एकटा झोपलो होतो, त्याच्यामुळे मला असं झालं असेल. परंतु आज तर माझ्यासोबत आहेत, आज मला भास होणार नाही. तो शांत झोपला. त्याच्यासमोरच एक रिकामी खुर्ची होती. हरीला रात्री 12च्या थोड्यात जाग आली. त्याला असं दिसलंय खुर्चीवर कोणतरी बसून आहे आणि एकटक त्याच्याकडे बघत आहे. त्याने डोळे खोलून पाहिले असता समोर रखमा बसून होती आणि ती डोळ्यातून आग ओकत एकटक हरीकडे बघत होती आणि ती प्रश्नार्थक विचारत होती, झालं का आता तुझं समाधान? पण हरी जागचा हालत नव्हता. ती जागेवरून उठली आणि परत जोरजोरात अंगाई कर्कश आवाजात गाऊ लागली. हरीला हालचाली करता येत नव्हती आणि त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. ती रात्रसुद्धा तशीच झाली. त्यानंतर हरीने सकाळ होताच आपलं बॅग भरली आणि आपल्या घरी चालला गेला. मित्रहो, भीमाने हरीला आपल्या पायावर उभं करण्यासाठी त्याच्या घरी घेऊन आला होता. पण हरीने दादा व वहिनीमध्ये भांडणं लावून दादाचेच पाय मोडून टाकले होते. शिवाय त्याच्या 2 लहान मुलीसुद्धा अनाथ झाल्या होत्या. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करण्यास विसरू नका.